श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जगात सगळंच दिसतं तसंच असतं असं नाही. काही वेळा चेहऱ्यावरचं हास्य हे मनाच्या जखमा लपवत असतं. आपण जिथं नातं समजतो तिथं दुसरं कोणी त्याचा व्यवहार करत असतो. जे शब्दांनी गोंजारतात तेच मूकपणे परके होतात. श्रोते हो, आयुष्य माणसाला उंच नेतं, पण त्या उंचीवर एकटं राहायचं असतंय. कधी कधी आपण कुणाच्या हृदयात स्थान मिळवतो, पण त्यांच्या डोक्यातली योजना वेगळीच असते. वागणुकीची गोडी ही तात्पुरती असते, खरीच वेळेनंतरच कळते. श्रोते हो, मनाला बोच लागते ते बोलण्यानं नाही तर अवेरण्यानं. जे आपल्या वाटेनं चालतात ना असं वाटतं ते मध्यावरून वाटचाल बदलतात. माणूस चोखतो, पण वळवून बोलणं ही मोठी जबाबदारी असते. शब्दानं दिलं गेलेलं दिलासं हे फार असतात, पण त्यामागचं हेतू हे अजून फार असतोय. श्रोते हो, आपण दिलं खरं, पण त्यांच्या नजरेत त्याची किंमतच नव्हती. संवाद थांबले की शंका सुरू होतात आणि त्यातूनच नाते रुळावरून घसरत असतात. कधी कधी माणूस बोलतो खरं, पण समोरचा ऐकतोच नको असं ठरलेलं असतंय. नाते जपायची असतील तर तुझं माझं थोडं बाजूला ठेवलं हे पाहिजेच. पण दुर्दैव असं की बहुतेकांनी मनापेक्षा मनगट जपलेलं असतंय. आणि श्रोते हो, शेवटी जग आपल्याला समजून घेईल ही अपेक्षा टाकूनच जगावं लागतं. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. देव कधीच विसरत नाही, फक्त योग्य वेळ बघत असतो. सत्याचं सत्य होत असतं. माझं चुकल्यावर सांगणारे लोक हवी असतात, पण डोळे फिरवणारी नव्हे. चूक दाखवणारी माणसं टिकवा. जे आपल्या सोबत नसेल ते विरोधातच असतात असं समजणं चुकीचं आहे. काही लोक फक्त तटस्थ असतात, सगळे दुश्मन नसतात. काही लोक भेटतात शिकवण्यासाठी, काही हरवतात समजून देण्यासाठी. प्रत्येक माणूस अनुभव देतो. नात्यात जर मी जास्त आला तर आपण तुटायला वेळ लागत नाही. मीपणा नातं तोडतो. चुकून पडलेल्या माणसावर हसणं सोपं आहे, पण त्याला उभं करणं मोठेपणाचं लक्षण आहे. माणुसकी जपली पाहिजे. आपण कुणासाठी काय केलं हे मोजू नका, पण त्याने आपल्यासाठी काय केलं हे विसरू नका. ओळख हवी ती मनाची. मनाचा गड फुटला की अश्रूंचा पूर थांबवत नाही. मन दुखावलं की शब्द अपुरे पडतात. जे माणसं तुमच्या पाठीमागे बोलतात ती कधीच पुढे येऊ शकत नाही. ते मागेच राहतात. कधी कधी दूर जाणं हे नातं वाचवण्याचं एकमेव उत्तर असतं. संपणं हेच कधी कधी सुरुवात असतं. लोक कितीही बोलू दे, सत्य शेवटी उरतं. खोटं कितीही रंगवलं तरी ते सडतं. माणसं चुकतात, पण माफ करणं हे माणुसकी दाखवतं. माफ करणं हे दुर्बलतेचं नाही, ताकदीचं लक्षण असतं. नातं टिकवण्यासाठी समजूत लागते, शहाणपण नाही. शहाणपणानं शब्द जिंकता येतात, माणसं नव्हे. देव वेळ घेतो, पण हिशोब काटेकोर करतो. धीर ठेवा, न्याय होत असतो. स्वतःच्या यशानं जर कोणाला दुखावत असाल तर तुमचं शांत जगणं म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षा आहे. गप्पपणे मोठं व्हायचं असतं. आठवणींच्या गर्दीत काही जिवलग हरवलेले असतात. मनातलं पाऊस काही वेळा फक्त एकट्यालाच भिजवतो. लोकांनी कितीही नावं ठेवली
स्वतःशी जर प्रामाणिक राहिलो तर आपण जिंकतो. स्वतःचा आरसा हा स्वच्छ ठेवायचा असतो. काही लोक सोबत असतात पण मनानं दूर गेलेले असतात. नातं फक्त शरीरानं नसतं, ते मनानं जपावं लागतं. हिशोब करणाऱ्या देवासमोर मोठं कोणीच नाही. दुसऱ्याचं वाईट केल्यावर आपल्याच वाटेला अंधार येतो. नेहमीच उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळेस शांत राहणं हेच मोठं उत्तर असतं. शांतता म्हणजे युक्तिवादाचा अंत. मनाला भिडणारी वागणूक देणाऱ्यांची किंमत लक्षात येईपर्यंत ती माणसं दूर गेलेली असतात. दिवा विझल्यावरच प्रकाशाची जाणीव होते. ज्यांच्यावर विसंबलास तेच गळा दाबतात, पण देव फक्त त्यांचा चेहरा उघडतो. विश्वासघात करणाऱ्यांना वेळच उघड करत असते. जिथं गरज संपते तिथं नाती संपतात, पण खरे आपले तेच असतात जे गरज नसताना आठवतात. खरी नाती हिशोब करत नाहीत. माणूस मोठा असतो पण वेळ त्याला गुडघे टेकायला लावते. अहंकाराचा अंत वेळ करत असते. खोटं बोलून मोठं होणं सोपं असतं, पण त्या खोट्याचं ओझं जन्मभर पेलावं लागतं. सत्य उशिरा येतं पण कायम राहतं. लोक विसरतात की तू काय केलंस, पण देव नाही विसरत तू का केलंस. नियती न्याय करत असते, तीही वेळेवर करते. आज जे तुमच्यावर हसतात उद्या त्याच तोंडावर तुमचं यश चपराक बसेल. यश म्हणजे शांत असा सूड असतो. भावकीत मोठं होणं महत्वाचं नाही, मोठे पण वागण्यात दिसावं लागतं. नात्यात आदर हवा, आरे रावी नव्हे. हक्क मागण्याआधी नातं जपावं लागतं, कारण तुटलेलं नातं कोणताही हक्क ऐकत नाही. प्रेम टिकवण्यासाठी अहंकार नव्हे तर समजूत लागते. लावालावी करणाऱ्यांचं आयुष्य लवकर गडगडतं, कारण देव हिशोब नंतर नाही तर वेळेत घेतो. सत्यापासून दूर गेलेलं जीवन हे टिकत नाही. देवाची तिजोरी नेहमी उघडी असते.